नारी शक्ती म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वासाची जिवंत ओळख आहे. रामटेकच्या दोन जिगरबाज महिलांनी कारने तब्बल 22,330 किलोमीटरची भारत परिक्रमा पूर्ण करत इतिहास घडवला आहे. 84 दिवसांचा हा असाध्य प्रवास म्हणजेच प्रत्येक महिलेसाठी एक प्रेरणादायी गाथा ठरली आहे. रामटेकच्या मातीत जन्मलेली नारी शक्ती आज संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरली आहे. डॉक्टर अंशुजा किंमतकर आणि लक्ष्मी मात्रे या दोन धाडशी महिलांनी स्वतः कार चालवत भारताची परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 रोजी रामटेक येथून सुरू झालेली ही साहसी यात्रा तब्बल 84 दिवसांनंतर 23 डिसेंबर रोजी पुन्हा रामटेकमध्ये दाखल झाली. या कालावधीत त्यांनी 27 राज्ये, 7 आंतरराष्ट्रीय सीमालगतचे भाग आणि 3 समुद्री मार्गांचा प्रवास केला. भारत परिक्रमा भारत के रंग नारी के संग या संकल्पनेतून सुरू झालेल्या या मोहिमेचा उद्देश होता महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, नारी सक्षमीकरणाचा संदेश देणे आणि भारताचे सांस्कृतिक वैविध्य अनुभवणे. या प्रवासात त्यांनी जगातील सर्वात उंच मोटार योग्य रस्ता उमलिंगला 20,000 फूट तसेच खारदुंगला 18,000 फूट यांसारखे अतिदुर्गम दर्रे पार केले. थार वाळवंटातील उष्णता, हिमालयातील बर्फाच्छादित रस्ते, 0 अंशाखालील तापमान, नेटवर्क विरहित भाग आणि आंतरराष्ट्रीय सीमालगतचा प्रवास, प्रत्येक आव्हान त्यांनी धैर्याने पेलले. डॉक्टर अंशुजा किंमतकर या वैद्यकीय व्यावसायिक, लेखिका आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स धारक, तर लक्ष्मी मात्रे या उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्टेरिंग हिच्या हातामध्ये होती आणि रस्ता असा निमुळता होता की जर स्टेरिंग अशी पलटली तर आमची गाडी जाईल आणि आम्ही जाईल, हे आमच्या डोक्यामध्ये आधीच चालू होतं. पण अंशुने सगळं सांभाळून घेतलं आणि अशा बऱ्याच कठीण प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. महिलांसाठी काय मेसेज द्याल? महिलांसाठी तर हेच म्हणेन की बघा, घर संसारामध्ये लागल्या तर स्वतःमध्ये जे गुण, कला, कौशल्य आहे ते विसरून जाऊ नका आणि एक पाऊल समोर टाका आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढवा, आत्मविश्वास वाढवा आणि आम्ही जो पराक्रम केला तसा नको करा, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरा करा. घरच्यांची किती तुम्हाला आठवण आली या प्रवासात? बघा, हा प्रश्न खूप हे आहे. आम्हाला जेव्हा जायचं होतं तेव्हा आम्ही मनामध्ये हे ठाणून घेतलेलं होतं की हा प्रवास होतपर्यंत परिवाराच्या जास्त अटॅचमध्ये राहायचं नाही. कारण की भावना ज्या असतात मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, तर त्या बाईंच्या मनामध्ये एक वेगळ्या असतात. आम्हाला भारत परिक्रमा ही करून दाखवायची होती आणि चांगल्यारीत्या करून दाखवायची होती. प्रवासादरम्यान अनेक वेळा जीवावर बेतणारी परिस्थिती आली, मात्र ध्येयावरचा विश्वास आणि आत्मविश्वास कधीही ढळला नाही, असे दोघींनी सांगितले. प्रवास पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या 0 माईल आणि रामटेकच्या गांधी चौकात त्यांचे ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, पत्रकार संघटनांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. नमस्कार, मी डॉक्टर अंशुजा किंमतकर. आम्ही भारत के रंग नारी के संग हा एक्सपिडिशन 1 ऑक्टोबर 2025 पासनं सुरू केला आणि आज आमचा 84 डे आहे आमच्या भारत परिक्रमेचा. आम्ही आमच्या या परिक्रमेमध्ये 27 राज्यांमध्ये फिरून आलो आहे. शिवाय 6 इंटरनॅशनल बॉर्डर्स पण गेलो आहे. शिवाय जगातला सगळ्यात उंच मोटरेबल रोड जो आहे तो आहे 19,024 फुटावर. तिथे आम्ही महाराष्ट्रातल्या 2 पहिल्या महिला आहोत जिथे पोहोचलो आहे कार घेऊन. नंतर जगातलं दुसरं मोटरेबल खरदुंगला पास आहे, मोटरेबल रोड आहे, तो आहे 17,987 फीटावर. तिथे सुद्धा आम्ही आमची कार घेऊन पोहोचलो आहे. बर्फामधनं गाडी चालवली, नदीमधनं गाडी चालवली, पहाडांवरनं गाडी उतरवली. आमची गाडी 4x4 नसून सुद्धा आम्ही पूर्ण ही आमची ॲडव्हेंचरस ट्रिप राहिली नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टची. आणि जगातलं एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे खैबुल निमझो, तिथे व्हिजिट केली आम्ही. ही भारत परिक्रमा केवळ प्रवास नाही, तर आजच्या आणि उद्याच्या पिढीतील महिलांकरिता एक जिवंत प्रेरणा गाथा आहे. रामटेकच्या या 2 लेकींनी संपूर्ण देशाला एकच संदेश दिला आहे: स्वप्न पहा, धैर्य ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी निघा.